या 26,319 घरांमध्ये 8,32,326 लोक राहतात. आता हा आकडा एवढा मोठा आहे. आम्ही त्यांना साधा सोपा प्रश्न विचारला की निवडणूक आयोगाच्याच जे काही रूल्स आहेत, नियम आहेत, त्याप्रमाणे 10 पेक्षा अधिक कुठच्याही घरात लोक असतील तर निवडणूक आयोगाच्या यंत्रणेने जाऊन ते चेक करायला पाहिजे यादीत टाकण्याच्या आधी की खरोखर हे खरं घर आहे की खोटं घर आहे. चला गुड फेथमध्ये आपण पकडू की 10% ह्याच्यातून लोक खरी असतील, परिवार खरी असतील. पण काही काही आम्हाला असे आढळलेत, धर्मच वेगळे, जाती वेगळ्या, किंवा म्हणजे आम्ही समाजाचं हे नाही करत इथे, पण आपल्याला पाहाल एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीशी काही ताळमेळ नाही आहे. हा गुन्हा आहे की गोंधळ आहे हे निवडणूक आयोगाने आम्हाला सांगावं. तसंच जर आपण पाहिलं तर डुप्लिकेट एपिकवाले जवळपास 1,500 आहेत. ज्यांची वय 100पेक्षा जास्ती किंवा 18पेक्षा कमी असे मतदार आहेत ते 6,076 आहेत. एपिक नंबर नसणारे 2,500 मतदार आहेत. आणि हाऊस नंबर नसणारे किंवा हाऊस नंबर न नसणारे हे 6,97,887 आहेत. एवढा मोठा आकडा आहे. हे सगळे लोक जर आपण खरोखर यांना मतदानाचा अधिकार देणार असो, आणि आमचं मत असं आहे की प्रत्येक नागरिकाला, जो कोणी या खरा देशाचा नागरिक असेल त्याला मतदानाचा अधिकार आहे, युनिव्हर्सल फ्रँचाइज आहे, पण एका व्यक्तीला एकच मत असायला पाहिजे. इथे जे आम्ही बोलत आहोत ते खूप मोठ्या संख्येने, जसं विधानसभेत झालं, मग ते हरियाणाची विधानसभा असो किंवा महाराष्ट्राची विधानसभा असो, जे फ्रॉड मतदार दिसले. हरियाणाच्या विधानसभेत तर ब्राझीलच्या मॉडेलचे फोटो वापरले गेलेत. जे महाराष्ट्रात झालं, वरळीमध्ये झालं, जे मी दाखवलं ते देखील आम्ही आपल्यासमोर आणलेलं आहे. पण महाराष्ट्राचा अभ्यास असेल, हरियाणाचा अभ्यास असेल, होणार आता बिहारचा अभ्यास असेल, हा सगळी एक अकॅडमिक एक्सरसाइज होती. हे हाइंडसाईटमध्ये झालेलं आहे. आत्ता संधी आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला की ह्या 29 जे महानगरपालिका क्षेत्रांमध्ये निवडणुका होणार आहेत तिथे हा सगळा जो गोंधळ आहे, जो आम्ही ॲनालिसिस केलेली आहे आणि परत जी निवडणूक आयोगाने केली असेल, आमच्या सगळ्या मित्रपक्षांनी केली असेल, ते खरं की खोटं हे जाणून घेण्यासाठी पहिली मागणी आम्ही जी केलेली आहे ती हीच आहे की प्रारूप मतदार यादीवर सजेशन ऑब्जेक्शनचा जो वेळ आहे तो कमीत कमी 21 दिवस असावा. आत्ता लग्नाचा वेळ आहे. परत दुसरी गोष्ट म्हणजे साधारणपणे एवढा मोठा जर घोळ असेल, म्हणजे ह्या 8,32,000 लोक जर शोधायची असतील तर आम्ही तरी शोधायची कशी, म्हणून कमीत कमी 21 दिवस सजेशन ऑब्जेक्शनसाठी वेळ मागून आम्ही घेतलेला आहे. इन प्रिन्सिपल निवडणूक आयोगाने मान्य केलेलं आहे की वेळ वाढवून देतील. ते आता किती दिवस देत आहेत त्याच्यावर आम्ही वाट पाहत आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सांगितलेलं आहे, ही विनंती केलेली आहे की बल्कमध्ये ज्या याद्या साधारणपणे आम्ही सांगत आहोत की ही यादी इकडून इकडे हल्ली आहे, की ह्या वॉर्डची ह्या वॉर्डमध्ये हल्ली आहे. हजारो लोक वॉर्डमधून हल्लेले आहेत. एक वॉर्डचं माझ्याकडे काल जे आलं, निवडणुकीच्या वेळी साधारणपणे म्हणजे आपला आत्ता जी ही विधानसभेची निवडणूक होऊन गेली, त्या निवडणुकीमध्ये त्या वॉर्डमध्ये 48,000 मतदार होते आणि आता 42,000 झालेले आहेत. 6,000 लोकांसाठी आम्ही एक ऑब्जेक्शन घ्यायचं कसं? आणि म्हणून आम्ही मागणी केलेली आहे की राजकीय कार्यकर्ते असो किंवा कोणी इंडिव्हिज्युअली असो, त्यांनी बल्कमध्ये जर तुमच्याकडे ऑब्जेक्शन घेतले तर ते बल्कमध्ये तुम्ही मान्य करा आणि तुमची यंत्रणा त्याच्यात लावा. मग ती पण त्यांनी आत्ता इन प्रिन्सिपल आम्हाला ओके दिला. ते कसे त्यांचे आता नियम बदलतात आणि ते करतात त्याच्यावर आम्ही आता थांबलेलो आहे. तिसरी गोष्ट आम्ही जी मागितलेली आहे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे परिशिष्ट ब, ह्याच्यात त्यांनी जो एक फॉर्म दिलेला आहे संभाव्य दुबार मतदारांसाठी, त्या परिशिष्ट ब मध्ये सांगितलेलं आहे की मी अमुक अमुक याद्वारे हमी देतो की माझे नाव अमुक अमुक या स्थानिक स्वराज्य संस्थेचे अमुक अमुक प्रभागाचे जे काही क्रमांक आहे, ह्या प्रभागातील जिल्हा परिषद निवडणूक विभागातील पंचायत समिती किंवा जे काही अमुक अमुक दिनांक त्या तारखेची एकदाच मी मतदान करीन. म्हणजे ह्या ॲनेक्शरप्रमाणे एका मतदाराला चॉईस दिलेला आहे की तुम्ही एका दिवशी एकाच मतदान क्षेत्रात तुम्ही मतदान करू शकता. पण याच्यात गफलत ही आहे की हे हमीपत्र त्याच दिवसासाठी आहे. म्हणजे मी जर मतदार असेल तर मी हे हमीपत्र देऊन एका दिवशी ZP मध्ये मतदान करू शकतो आणि दुसऱ्या दिवशी जाऊन महानगरपालिकेत मतदान करू शकतो. तर आमची ही पण मागणी आहे की हे ॲनेक्शर त्यांनी बदलावं आणि जे आम्ही सांगतोय की एका व्यक्तीला एकच मत असावं तरच त्या मताला व्हॅल्यू आहे, ते त्यांनी बदलून तसं द्यावं. ह्या तिन्ही मागण्या आणि इतर अनेक मागण्या ज्या राजसाहेब आणि उद्धवसाहेबांनी केलेल्या आहेत त्या आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेल्या आहेत. आम्हाला खात्री आहे की सगळ्यांनाच निवडणुका ह्या आत्तापर्यंत जसे होत आल्या फ्री अँड फेअर तशा झाल्या पाहिजेत, लोकशाही पद्धतीने झाले पाहिजेत आणि वोट चोरी ही जी आम्ही आत्ता पकडलेली आहे ती थांबली पाहिजे, तरच ह्या पूर्ण प्रक्रियेला काही अर्थ राहील.